बॉम्ब ब्लास्ट करणारे लोक सुटतही होते आणि म्हणून आतंकवादी आणि दहशतवाद्यांवर जी काही जरब आणि वचक मग काश्मीरच्या खोऱ्यामध्ये असू द्या नाही तर मुंबईत असू द्या बिलकुल वचक नव्हता. कारण त्या काळचं सरकार या देशद्रोह्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या ऐवजी या ठिकाणी मतांचं राजकारण करत होतं. हे दुर्दैव आहे. सर, तुम्ही राजधानी दिल्लीत आलात, खासदारांबरोबर बैठक घेतली. खासदारांसोबत तुम्ही बैठक नाही आणि मी हेही सांगेन की आता जे काही ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यामध्ये देखील सभागृहामध्ये चर्चा झाली आणि त्यावेळेस पण आपण पाहिलं असेल की भारताने जी भूमिका घेतली त्या भारताच्या भूमिकेबरोबर अख्खा देश उभा राहिला. भारतीय लष्कराच्या बरोबर अख्खा देश उभा राहिला. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या बरोबर अख्खा देश उभा राहिला. आणि म्हणून सदनात देखील प्रधानमंत्री असू द्या, गृहमंत्री अमित शहा साहेब असू द्या, या लोकांनी जे काही जसं आतंकवाद्यांचा अड्डे उद्ध्वस्त केले होते आणि त्यावेळेस देखील हिशोब मागणारे काँग्रेस, किती मिसाईल पडले, किती ड्रोन पडले, अरे किती लोक आपली मारली गेली पहलगाममध्ये, मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्टमध्ये, सिरीज बॉम्ब ब्लास्टमध्ये, 26/11च्या हल्ल्यात, याचा हिशोब मागण्याची हिंमत कोणी करत नाही. परंतु निर्लज्जपणे या ठिकाणी पाकिस्तानवर झालेला अटॅकबद्दल भारतीय लष्करावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना देखील सदनामध्ये पाकिस्तानला तर धडा शिकवलाच. ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून से, गोली का जवाब गोले से असं प्रधानमंत्री म्हणाले आणि घर में घुस के मारेंगे तर करून दाखवलं. आणि सभागृहात देखील ज्या लोकांनी पाकिस्तानचे गोडवे गायले, काही लोकांना पाकिस्तानमध्ये त्यांची वाहवा होताना आनंद होतोय असे लोक जे आहेत तेही आपण पाहिले आणि त्यांना देखील सडेतोड उत्तर देण्याचं काम आपल्या मोदीजींनी दिलंय, गृहमंत्र्यांनी दिलंय, शिवसेनेने देखील दिलेलं आहे. त्यामुळे जे ऑपरेशन सिंदूर असेल, ऑपरेशन महादेव, जे आतंकवादी मारले गेले त्यांच्याबद्दल देखील विरोधी पक्षाने ब्र काढला नाही. त्यांचं देखील ऑपरेशन महादेव लष्कराचं अभिनंदन करण्याचा मोठेपणा त्यांनी दाखवला नाही. त्यामुळे या लोकांनी जेव्हा जेव्हा पाकिस्तान आणि आपला भारत हा जेव्हा भारत आणि पाकिस्तानचा विषय येतो त्या वेळेस भारताच्याबद्दल स्वाभिमान दाखवण्याच्या ऐवजी पाकिस्तानच्याबद्दल प्रेम दाखवण्याचं काम केलं. हे दुर्दैव आहे. पाकिस्तानची बोली भाषा काही लोक बोलू लागले, हे दुर्दैव आहे. खासदारांची बैठक घेतली. हिंदी में सॉरी खासदारांची बैठक सांगून द्या, आमचं संपून जातं. खासदारांच्या बैठकीबद्दल आपण सांगून द्या. आज बैठक घेतली आपण आणि बाकी काय पाहिजे आम्ही घेतो ना, मग आम्ही घेतो. हा नाही, याच्यामध्ये खासदारांची देखील मी जेव्हा अधिवेशन असतं तेव्हा येतो, इथे दिल्लीमध्ये बैठक घेतो आणि NDA आणि आमचं जे काही नातं आहे त्या खऱ्या अर्थाने या अधिवेशनामध्ये देखील आमचे लोक भारताची बाजू घेऊन, देशाची बाजू घेऊन, भारतीय लष्कराची बाजू घेऊन, NDAची एक घटक पक्ष म्हणून जी मजबूतीने बाजू लावून धरतात ते देखील दृश्य आपण पाहत आहे. त्याबद्दल देखील चर्चा झाली. त्याचबरोबर या ठिकाणी जे महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत केंद्र सरकारशी निगडीत त्यावरही चर्चा झाली आणि यामधून एकंदरीत काही विषयाला देखील चालना मिळाली. आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे जसं डबल इंजिन सरकार आमचं आहे, आम्हाला एकच आहे की महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्र मोठं राज्य आहे आणि म्हणून जसा देश पुढे जातोय तसं महाराष्ट्राचा देखील विकास झाला पाहिजे, यासाठी देखील काही विषयावर चर्चा आमच्या बैठकीमध्ये झालेली आहे. तुम्ही म्हटलं की महाराष्ट्रातील विकासाला गती मिळणं गरजेचं आहे. तुम्ही या संदर्भात काही गाठीभेटी घेतल्या आहेत का? नाही, मी तर आपल्या खासदारांशी चर्चा करून खासदारांनी देखील या बाबतीमध्ये त्या विभागाशी, त्या मंत्रालयाशी पाठपुरावा केला पाहिजे. ज्या ठिकाणी मला येण्याची आवश्यकता आहे, मुख्यमंत्री आमचे मुख्यमंत्री महोदयांना बोलणं आवश्यक आहे, त्या सर्व विषयांवर आज चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे सर.
राज्यपालांची भेट घेतली तर तिकडे काही फेरबदल होणार अरे. वगैरे अशा चर्चा रंगत आणि तुम्ही दिल्लीत अचानक का? राजधानी दिल्लीत का? अरे बाबा अचानक आलेलो नाही मी, दरवेळेला मी अधिवेशन काळात येतो आणि अधिवेशन काळामध्ये मी आलेलो आहे खासदारांना भेटायला, त्यांच्याशी बोलायला, त्यांच्याबरोबर चर्चा करायला. ऑपरेशन टायगरची टायगरची रणनीती चर्चा सुरू सुरू झाली आहे का? 123 पेक्षा जास्त असे नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक, जे ठाकरे गटातून शिंदे गटात येणार. गेल्या काही कालावधीमध्ये माजी नगरसेवक जे मुंबईतले आहेत, मग ते 2017 ते 22 असतील, 12 ते 17 असतील, असे जवळपास 123 नगरसेवक जे आहेत उबाटातून शिवसेनेमध्ये आलेले आहेत. ही एक चांगली एक विजयाची नांदी आहे. मुंबई महापालिकेवर आपल्याला मी सांगतो, आम्ही 2.5 वर्षात जे केलेलं काम, मुंबईचा झालेला विकास, मुंबईचे झालेले चांगले रस्ते होत आहेत, रस्ते मुंबईचं ब्युटिफिकेशन असेल, इतर अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, मेट्रो असेल, हे सर्व प्रश्न जे आम्ही ज्या पद्धतीने सोडवले, ज्या पद्धतीने आम्ही त्याला गती दिली, त्याप्रमाणे मी आपल्याला सांगतो, मुंबई महापालिकेत जे 20 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली आणि मुंबई फक्त आणि फक्त सोन्याची अंडी देणारी कोंबडी असं म्हणून ज्यांनी मुंबई फक्त वापरली आणि मुंबई आणि सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणता म्हणता कोंबडी देखील कापण्याचं पाप केलं, त्यानं या निवडणुकीमध्ये मुंबईकर त्यांची जागा दाखवतील आणि मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकेल.